नमस्कार. कधी विचार केलाय की शतानुशतके जुन्या परंपरा, काही प्रतीकं पुन्हा कशी जिवंत होतात? आज आपण अशाच एका प्रतीकाची कहाणी जाणून घेणार आहोत, जे कित्येक वर्षांच्या विस्मृतीतून बाहेर पडून पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आलंय. तर ही गोष्ट सुरू होते थेट अयोध्येतील श्रीराम मंदिराच्या शिखरापासून. जेव्हा तिथे पवित्र धर्मध्वज फडकवण्यात आला, तेव्हा केशरी रंगाच्या पार्श्वभूमीवर त्यावर दोन खास चिन्ह होती. एक तर आपल्या सर्वांच्या परिचयाचं आहे, पण दुसरं चिन्ह अनेकांसाठी एक रहस्य होतं. एका बाजूला आहे सूर्य, जे प्रभू श्रीरामांच्या सूर्यवंशाचं एक ओळखीचं प्रतीक आहे, पण दुसऱ्या बाजूला आहे हा कोविदार वृक्ष. आणि याच वृक्षाने सगळ्यांच्या मनात कुतूहल निर्माण केलंय की अखेर हे आहे तरी काय आणि याचं महत्त्व काय आहे. या वृक्षाचं रहस्य उलगडण्यासाठी आपल्याला काळात खूप मागे जावं लागेल, थेट रामायणाच्या पानांमध्ये. जरा विचार करा, याचा अर्थ हा वृक्ष केवळ एक झाड नव्हतं, तर प्राचीन अयोध्येची अधिकृत ओळख होती. अगदी आज जसा आपल्या देशाचा ध्वज असतो तसंच ते चिन्ह पाहूनच लोक ओळखायचे की हे अयोध्येचं सैन्य आहे. पण थांबा, ही गोष्ट फक्त इतिहासापुरतीच मर्यादित नाही आहे. या वृक्षाची मुळं थेट दैवी कथांमध्ये रुजलेली आहेत. म्हणजे हे काही असं तसं झाड नाहीये. असं मानलं जातं की दोन अत्यंत पवित्र वनस्पतींना एकत्र करून याची निर्मिती झाली होती, आणि म्हणूनच त्याला इतकं खास आणि शुभ मानलं जातं. पण इथे ना एक छोटासा गोंधळ होतो. बरेच लोक याला कचनार नावाचं झाड समजतात, म्हणून खरा कोविडार वृक्ष ओळखणं खूप महत्त्वाचं आहे. तर मग पुढच्या वेळी जेव्हा तुम्ही असं एखादं झाड पाहाल, तेव्हा एक गोष्ट लक्षात ठेवा. कोविडारची पानं वाटीसारखी जोडलेली असतात आणि त्याची फुलं जांभळट रंगाची असतात. आता तुम्ही अयोध्येचा खरा राजवृक्ष नक्की ओळखू शकाल. बरं, हा वृक्ष केवळ एक प्रतीक नव्हता, तर प्राचीन काळात जणू काही चालतं फिरतं औषधालयच होतं. अगदी मुळांपासून ते फुलांपर्यंत ह्या झाडाचा प्रत्येक भाग कोणत्या ना कोणत्या आजारावर गुणकारी होता. आयुर्वेदासाठी तर हा एक खराखुरा खजिनाच होता. आणि गंमत म्हणजे आजचं विज्ञान सुद्धा हेच सांगतंय. या झाडामध्ये असे काही विशेष नैसर्गिक घटक आहेत जे आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहेत. यातून आपल्या आयुर्वेदाचं प्राचीन ज्ञान पुन्हा एकदा सिद्ध होतं. पण इतकं महत्त्व असूनही काळाच्या ओघात लोक हे सगळं विसरून गेले. अयोध्येचं हे राजचिन्ह जणू इतिहासाच्या पानामध्येच कुठेतरी हरवून गेलं होतं. आणि मग काही संशोधकांनी जुने ग्रंथ अभ्यासले, खूप मेहनत घेतली आणि हा हरवलेला ऐतिहासिक ठेवा पुन्हा एकदा शोधून काढला. म्हणजे बघा, हे फक्त एक चिन्ह परत आणणं नाहीये, हा आपल्या मुळांशी, आपल्या संस्कृतीशी, आपल्या अध्यात्माशी आणि निसर्गाशी पुन्हा एकदा जोडले जाण्याचा प्रयत्न आहे. म्हणून आता जेव्हा आपण राम मंदिराच्या ध्वजावर हा कोविदार वृक्ष पाहतो, तेव्हा हे लक्षात ठेवायला हवं की ते फक्त एक डिझाईन नाहीये, तो एका विसरलेल्या पण गौरवशाली वारशाचा पुनर्जन्म आहे. तर मग या वृक्षाच्या या अद्भुत इतिहासाविषयी आपल्याला माहिती होती का? आम्हाला खाली कमेंट्समध्ये नक्की कळवा. आणि हो, अशाच माहितीपूर्ण आणि रंजक गोष्टी जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.